जिंतुरात 132 केव्ही महावितरण उपकेंद्राला भीषण आग, लाखोचा नुकसान. जिंतूर शहरात 132 केव्ही महावितरण उपकेंद्र परिसरात बुधवारी दिनांक 30 एप्रिल दुपारी 3च्या सुमारास भीषण आग लागून सुमारे 16 एकर परिसर जळून खाक झाला. या आगीत केबल, पाईपलाईन व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले असून अंदाजे 2 ते 3 लाख रुपयाचा नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चारठाणा लाईन मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणगी पडून परिसरात गवत व झाडे झुडपांनी पेट घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आगीने काही वेळातच रुद्ररूप धारण करत विस्तीर्ण क्षेत्र व्यापले. घटनेची माहिती मिळताच उपकेंद्रातील उपमुख्य तंत्रज्ञ पठाण जावेद खान, गजानन आकोशे, अजय हलगे, फजल खान पठाण, वरांगडे, अल्ताफ आदी कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे प्रमाण मोठे असल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने 3 फेऱ्या मारत सुमारे 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत पाण्याच्या मोटरची केबल, पाईपलाईन, 111 केव्ही पॉवर केबल तसेच एक 4चाकी वाहनाचा अंशतः नुकसान झाला. उपकार्यकारी अभियंता राहुल तरलाई यांनी सांगितले की चारठाणा लाईन मध्ये फॉल्ट होऊन शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. कर्मचाऱ्याने तत्परतेने प्रयत्न केला असून या घटनेत सुमारे 1 ते 1.5 लाख रुपयाचा नुकसान झाल्याचा त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र महावितरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली.